हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जीवविरत इंटरनेट न्यूजवर मी श्रद्धा सामंत आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। पनवेल वसई मार्गावरील कोपर स्टेशनवर प्रवाशांनी केले रेल रोको आंदोलन। दिव्यावरचे दोन कार्यकर्ते इकडे आले आणि ते सांगितले दादा वरती गाडी थांबवलेली आहे प्रवाशांनी, कारण का 10-14ची जी गाडी वसईवरनं पनवेलवरनं वसईला जाणारी गाडी 10-14ला येते, ती आज 3 दिवस 10 मिनटं उशीर येते। 10 मिनटं उशीर आल्यामुळे काय होतं, त्यांचा पुढचा जो कोणी शिक्षक वर्ग असेल, कोणी कंपनीचं हे असेल, कोणाला कंपनीला तो कार्ड पंच करून जायचं असेल, त्या लोकांच्या रिक्षा असेल, बस असेल, या सगळ्या सेवा कोलमडतात आणि त्यांना रोज बॉस करणं हरेसमेंट खायला लागते। मग त्या प्रवाशांनी असं ठरवलं, जवळजवळ 100 ते 200 प्रवासी ट्रॅकमध्ये उतरलेले आणि ते लोक आंदोलन करत होते की आम्हाला त्याचं उत्तर द्या। आणि या गोष्टीचा हे केल्यानंतर मला असं वाटलं की प्रवाशांना पण गैरसोय होते, रेल्वे पोलिसांना पण ते लोक मानत नव्हते, स्टेशन मास्तरांचे पण काय ऐकत नव्हते। डोंबिवली स्टेशन मास्तर तिथे जागेवर उपस्थित होता। तर माझ्या कार्यकर्त्यांनी फोन केल्यामुळे मी तिकडे घाईने गेलो आणि प्रवाशांना सांगितलं की उद्याचा एक दिवस सोडून परवापासून तुमची जे काय असेल ते तुमचं काम मार्गी लागेल, त्याची 100% मी तुम्हाला ग्वाही देतो। त्याच्यातनं मी 3 प्रवाशांची नावं घेतली आणि त्या 3 प्रवाशांशी संपर्क साधला, स्टेशन मास्तरशी संपर्क साधला। तेव्हा आम्हाला असं निदर्शनात आले की टिटवाळ्यावरून येणारी ट्रेन आहे, ती कदाचित 10 मिनटं उशीर झाला तर त्या ट्रेनचा हे होऊन जातो आणि त्याच्यामुळे सगळा काम विस्कळीत येतो। तर ती ट्रेन जर तिचा टिटवाळ्याचा ट्रेनचा टाईम जर बरोबर परफेक्ट झाला तर टिटवाळ्याला येणाऱ्या प्रवाशांचा पण वरची ट्रेन गेल्यामुळे त्यांना जो दादर किंवा कल्याण किंवा भिवंडी असा तो प्रवास करायला लागेल तो त्यांचा वाचेल। तर दोन्ही खालच्या त्या टिटवाळ्याच्या ट्रेनच्या प्रवाशांचे पण हाल होऊ नये, वरती जे प्रवासी त्यांचे हाल होऊ नये, याच्यासाठी मी रेल्वे प्रशासनाशी वार्ता केली आणि ताबडतोब स्टेशन मास्तरांना सांगितलं तर एक काम करा, 10:08ला जर 10:14ला ही ट्रेन येत असेल आणि खालची 10:08ला येत असेल तर ती 10:05पर्यंत तुम्ही कसं तरी पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे दोन्ही प्रवासी सुखरूपतेने आणि धावपळ करून एखाद्याचा ॲक्सिडेंट पण होऊ शकतो, तो टळेल आणि रेल्वे प्रवासी पण सगळे खुश झाले। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।